नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मसाले भात, वाल भात, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी आपण बऱ्याच वेळा खाल्लेलीच आहे. पण आज आपण बनवणार आहोत खास लहान मुलांसाठी झटपट आणि कमीत कमी साहित्यात होणारा मक्याचा भात म्हणजेच कॉर्न राईस. तर चला पाहूया कसा बनवायचा ते. तर मी 1 वाटी हा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. आता अगोदर आपल्याला हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर चला स्वच्छ आता मी हा धुवून घेते. आता एकीकडे मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की मग आता पुढे काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. तर हे बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर 1 वाटीला मी काय केलेलं आहे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं 1 चमचाभर तेल टाकायचं आणि 1 चमचाभर टाकायचं मीठ. म्हणजे भात काय होतं मोकळा सुटसुटीत होतं, चिकट होत नाही. आता हे मी टाकलेलं आहे तमालपत्र, 1 दालचिनी घेतली थोडीशी, 4-5 मिऱ्या घेतल्या आणि ह्या लवंग घेतलेले आहे. म्हणजे याचा स्मेल जे आहे अख्खा मसाल्याचा तो भाताला लागतो म्हणून उकळीच्या पाण्यात अगोदर मी टाकून घेतले. आता हा धुवून घेतलेला आपण जो तांदूळ आहे तो टाकायचा आहे आणि त्याला असंच आपण आदनामध्ये शिजवून घेणार आहे. आता हा खडा मसाला आपण याच्यामध्येच टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचा गरम मसाला भात बनवताना लागणार नाही. कारण या खडा मसाल्याचा जो वास आहे तो बरोबर छान भातामध्ये मिक्स होतो. तर असंच आपल्याला शिजवून घ्यायचे. अगदी 10 ते 15 मिनटात हा पटकन शिजतो. आता मी गॅस पण आता फास्ट केला आहे. 1 उकळी आली अशी की मग आपण गॅस मिडियम करून भात जो आहे तो शिजवून घेणार आहे. तर चला आता भात आपण हा शिजवून घेऊया. आता पाहू शकता हा मी एक अख्खा मका घेतला होता आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे. 1-10 मिनिटात छान शिजतो. कारण थोडंसं मीठ टाकलं की ह्या मक्याची चव आहे थोडीशी गोडसर लागते. आणि आपण हा जो आज भात बनवत आहोत तो खास लहान मुलांसाठी बनवत आहोत. मस्त पौष्टिक आणि झटपट होणारा कमीत कमी साहित्यात. आणि 2 मिडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे आणि चिरताना थोडेसे जाडसर चिरलेले आहे. हे बघा पाहू शकता असा जाडसर थोडा चिरून घेतलेला आहे. आलं घेतलेलं आहे, सोलेलं लसूण घेतलेलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर. आता आपल्या आलं आणि लसूणची काय करायची आहे पेस्ट करून घ्यायची आहे. तर चला इकडे पाहूया आपला भात झाला आहे का नाही. 10-15 मिनटं लागतात, पण असं उकळीमध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफवून घ्यायचं आहे हा भात आपल्याला, म्हणजे छान मोकळा सुटसुटीत होतो. तर हे बघा फुगलेला आहे छान आणि मस्त मोकळा सुटसुटीत सुद्धा झालेला आहे. तर हे बघा आता हा राईस जो आहे ना बघा शिजलेला आहे. एकदम जास्त नाही शिजवून घ्यायचा, 90% शिजवून घ्यायचा. आता असा शिजला की आता आपल्याला काय करायचं आहे एक चाळण घ्यायची आणि खाली भांडे घ्यायचं आणि चाळणीमध्ये हा भात जो आहे असा वेळून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते खाली भांड्यामध्ये जमा होईल आणि भात पण मोकळा सुटसुटीत राहील. आता शिजवलेला भात म्हणजे राईस जो आहे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण भात करून घेऊया. थोडंसं तेल टाकले. आता मी ते जिरे घेतले, जिरे थोडे जास्तच वापरलेले आहे 2 चमचे आणि 1 चमचाभर घेतलेले आहे मोहरी. आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट. अगदी कमीत कमी साहित्यात आपण हा कॉर्न राईस बनवणार आहोत आणि खास लहान मुलांसाठी आपल्याला बनवायचं आहे. आणि मिरच्या 4 घेतल्या होत्या, तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. ते छान परतून घेऊया आणि बाकीच्या कोणतेच आपण भाज्या वापरलेल्या नाही. कॉर्न राईस बनवताना आपण फक्त कॉर्नचाच वापर करणार आहे. आणि आता हे 2 मोठे कांदे घेतले होते उभे चिरून, त्यात थोडेसे हाताने बारीक करून आपण टाकूया स्मॅश करून. आता आपला हा कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. आता भाज्या पण खूप महाग आहेत, मग एवढ्या भाज्या आणण्यापेक्षा खास लहान मुलांसाठी जर भात बनवायचा असेल तर मस्त असं फक्त कॉर्न आणला की, कारण कॉर्न स्वस्तसुद्धा आहेत, मस्त आपण झटपट आणि कमीत कमी साहित्यात पाहिलं असेल काही साहित्य लागत नाही काही नाही आणि मेन म्हणजे झटपट होतं. आणि कॉर्न म्हटलं तर सर्वांच्या आवडीचा, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तर हे बघा थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे. कांदा थोडासा परतला की छान असा हा कॉर्न याच्यामध्ये परतून घेतला की मग आपण टाकणार आहे शिजवून घेतलेला याच्यामध्ये भात. पण त्यापूर्वी आपण थोडंसं काय करूया अर्धा चमचा टाकूया मीठ. तर चला थोडंसं मी परतून घेते. तर छान आता परतून घेतला की आता आपण हा शिजवून घेतलेला राईस आहे तो टाकूया. त्यापूर्वी मी काय केलं याच्यामध्ये खडे मसाले काही काढून टाकलेले आहे. आता जास्त एक्स्ट्राचा मसाला घालायची गरज नाही, गरम मसाले किंवा बाकीचे मसाले. फक्त जिऱ्याची छान फोडणी दिली, आलं लसूणची पेस्ट टाकली की हा भात तयार होतो. आणि खास मुलांसाठी बनवायचं आहे त्यामुळे काही टाकायची एवढी गरज नाही, कारण जे स्वीट कॉर्न आपण वापरलेलं आहे त्यामुळे पण त्या भाताला काय होतं छान अशी गोडसर चव येते, त्यामुळे खायला पण एकदम छान लागतो. अगदी तुम्ही असा नुसता खाल्ला तरीही मस्त लागतो. आता हे फक्त आपल्याला काय करायचं 1-10 मिनटं फक्त असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे आपला भात खाण्यासाठी तयार.
ते आधीसुद्धा आपण मक्याची भजी कशी बनवायची, मक्याचे चाट असेल, मक्याची भेळ कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ह्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. ते बघा कमीत कमी साहित्य आणि झटपट तुम्ही मस्त लहान मुलांसाठी हा प्रॉन राईस बनवू शकता. आता मी याच्यावर काय केलेलं आहे, 2 चमचे टाकलेले आहेत तूप आणि हा आपला जवळजवळ भात तयार आहे. आता फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यासाठी तयार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, एकदम झटपट आणि कमीत कमी साहित्यात आणि मेन म्हणजे पौष्टिक अशी. हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकून आता मिक्स करून घेऊया. तर चला आता हा भात आपला मस्त असा तयार झालेला आहे, मस्त मोकळा सुटसुटीतसुद्धा झालेला आहे. आता इथे तांदूळ वापरतात, तुम्ही बिर्याणीचाच वापरला पाहिजे असं काही नाही. तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू शकता किंवा कोलमचंसुद्धा वापरू शकता. तर चला भात तयार झालेला आहे आणि बघा तुम्हाला दाखवते, मस्त असा मोकळा सुटसुटीत कमीत कमी साहित्यात झटपट होतो. आणि नेहमीच आपण व्हेज पुलाव, बिर्याणी किंवा मसाले भात नेहमीच खातो, पण आता प्रॉन स्वस्त आहे. ते एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा, झटपट होणार आहे आणि चवीला पण जबरदस्त असतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की प्रॉन राईस बनवून पहा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा कसा झालेला आहे. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.